या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ असलेले आसिम सरोदे हे आज सोलापुरात संविधान जागर या जमियत उलमा सोलापूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला आलेले होते। त्यांचं इथं आत्ताच थोड्या वेळापूर्वी व्याख्यान झालेलं आहे। सर, आता तुम्ही व्याख्यानात बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत संविधानाला घेऊन किंवा देशाच्या एकूण राजकारणाबद्दल घेऊन। मला सांगा की सोलापुरात आज तुम्ही एक वक्तव्य असं पण केलेलं आहे की जे मुंब्रामध्ये ज्या MIMच्या नवीन नगरसेवक होते त्यांनी जे पूर्ण मुंब्रा मला हिरवा करायचं असं सांगितलं, त्याला तुम्ही चूक आहे असं मान्य न करता त्याला फक्त तुम्ही एवढंच सांगितलेलं आहे की त्यांनी जे सांगितलेलं होतं ते हिरवा आणि भगवा झेंडावरती घेऊन असं सांगितलंय, ते चूक केली असं वाटत नाही का तुम्हाला? त्यांनी चूकच केली ना। तिने जेव्हा म्हटलं की पूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे ते चुकीचं आहे हेच मी सांगितलं आता, पण तिने नंतर हे सांगितलं आता पण 26 जानेवारीला की आपल्या इथे तिरंगाच महत्वाचा आहे आणि तिरंगा सगळीकडे आपला डौलानी काय म्हणतो आपण हवेत असला पाहिजे, आकाशात असला पाहिजे असं तिने सांगितलं। त्यामुळे तिने तिच्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यामुळे मुंब्रा हिरवा करायचं असं म्हटलेलं आहे, असं स्वतः भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की व्यक्तिगतरित्या कोणी पूर्ण भारत भगवा करायचा, पूर्ण भारत निळा करायचा किंवा हिरवा करायचा अशी भाषा चुकीची आहे। आपल्या इथे तिरंगा आहे, त्याच्यामध्ये निळं चक्र आहे, ते 4 रंगांचा आपला झेंडा आहे आणि तो भारताचा तिरंगा सगळ्यात महत्त्वाचा ध्वज आपला आहे। इतर कोणतेही झेंडे महत्त्वाचे नाही हे आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे। नुकतंच सोलापूरसह राज्यभरातील 29 महानगरपालिकांचा निकाल पाहता भाजपा सर्वाधिक मतं घेऊन त्यांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आलेले। सोलापुरात 102 जागांपैकी 87 जागांवरती त्यांचा हा विजय झालेला आहे। 87 जागांवरती त्यांचे नगरसेवक निवडून आले। या निकालाकडे एकंदरीत कसं पाहता तुम्ही? बघा, मध्ये बिनविरोध निवडणुकांचं सुद्धा आपण पाहिलं की जवळपास 68 लोक बिनविरोध आले महानगरपालिकांमध्ये। इतक्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये हिरिरीने लोक उतरतात आणि त्यांना असं वाटते की आपण सुद्धा नगरसेवक झालं पाहिजे। ते पाट्या लावतात, बंडखोरी करतात, नंतर अपक्ष उभे राहतात, स्वतःच्या घरातला पैसा लावतात पण निवडणुकीला उभे राहतात। काही जण जेव्हा AB फॉर्म त्यांना पक्षाचा देण्यात येतो दोघांना, तेव्हा आपण पाहिलं एका उमेदवारांनी AB फॉर्म स्वतः गिळून टाकला, खाऊन टाकला तो। काही जण एकमेकांना मारहाण करतात। एक बाई आपण पाहिली, तिचे डोळे पांढरे झाले की मला तिकीट कसं मिळालं नाही। तर एवढी सत्तेची महत्त्वाकांक्षा किंवा सत्ताकांक्षा त्यांना आहे, ते लोक अचानक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात 68 ठिकाणी या तब्बल 250-300 उमेदवारांना असं कसं वाटलं की आपण फॉर्म परत घ्यायचे? तर याच्यामध्ये पैशाचा व्यवहार आहे, हे आपण साधी गोष्ट समजून घेतली पाहिजे। आणि जे आर्थिक पैशाचे व्यवहार करून आपण काही करू शकतो असं वाटतं, तो राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात श्रीमंत पक्ष आहे। आम्ही तुमचे पोस्ट पाहिलेले सोशल मीडियावरती, CJ यांच्यावरती चप्पल फेकणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई केली जात नाही, पण तुमच्यासारख्या परखड बोलणाऱ्यांवरती कारवाई केली जाते आणि गुन्हे दाखल करण्यात येते, केस दाखल करण्यात येते असंही तुम्ही म्हटलेलं आहे। माझ्यावर जी कारवाई बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केली त्याच्यामध्ये मी गव्हर्नर तेव्हा नव्हते ते पदावर, भगतसिंग कोश्यारी यांना फालतू माणूस असं म्हटलं होतं आणि ते मी मान्य केलेलं आहे की मी त्यांना फालतू माणूस म्हटलं आणि आता पद्मभूषण मिळाल्यावर सिद्धच झालं की ते फालतूच आहेत। त्यानंतर मी आपले कोणते राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाचं विश्लेषण मी सोप्या शब्दात केलं। आता काय होते, सोप्या शब्दात विश्लेषण केलं, ते लोकांना कळलं आणि लोकांना हे लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांचं बरोबर आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं चूक आहे। सोप्या शब्दात हे कळलं की लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या हितसंबंधांसाठी चुकीचा आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे आणि माझ्यावर कारवाई केली ती चुकीची आहे। मी कोणतेही गैरवर्तन केलेलं नाही। गैरवर्तन करणारे अनेक जण आहेत जे मी दाखवू शकतो, जे त्यांना सुद्धा माहीत आहेत। इव्हन त्यांच्यामध्येच अनेक जण गैरवर्तन करणारे आहेत। त्यामुळे आपण काय आहे की शेवटी सत्ता ज्यांच्या हातात आहे ते निर्णय घेत असतात, पण माझी वकिली त्यांना जर असं वाटत असेल की न्यायालयाच्या भिंतीपुरती मर्यादित आहे तर तसं नाही। मी लोकांमध्ये वकिली करतो, न्यायालयाच्या भिंती याच्यामध्ये न जाता सुद्धा मी न्यायाच्या मागण्या करू शकतो आणि लोकांसाठी मी काम करू शकतो। आता अनायसे बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्या निलंबनावर स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे माझी वकिली सुरू आहे। तुम्ही MIM हे भाजप MIM एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आता व्याख्यानात सांगितलेलं आहे। का वाटतं तुम्हाला की MIM त्यांच्याच नाण्याची दुसरी बाजू आहे म्हणून भाजपाच्याच? जे कट्टरवादी असतील ना ते एका नाण्याच्या 2 बाजू असतात,
तसं भारतीय जनता पक्ष आणि MIM हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण की ते त्यांचे नेते जातीवाद, धर्मवाद, धर्मांधता याच्या आधारे निवडणुका लढवत असतात आणि त्यामुळे ते लोक एकच आहेत असं माझं मत आहे. तर हे होते ज्येष्ठ विधिज्ञ असलेले आसिम सरोदे. ते आज सोलापुरात आले होते आणि त्यांचं एक व्याख्यान झालेलं आहे. ते व्याख्यान सुद्धा आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्षेपित करणारच आहोत. पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.